नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण फक्त चमचाभर तेलामध्ये मूग डाळ व पालक भाजीचं वेट लॉस असं थालीपीठ बनवतोय। तर थालीपीठ बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये 2 तास भिजत घातली होती। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की डाळ आता व्यवस्थित भिजलेली आहे। तर भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आहे। तर डाळीमध्ये एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। आणि या डाळीमध्येच आपल्याला या ठिकाणी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे, 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आणि पाणी न टाकता सर्व साहित्य ग्राइंड करून घ्यायचं। तर या ठिकाणी मी ग्राइंड करून घेतलेलं आहे। पाणी न टाकता बघू शकाल की मूग डाळ आणि सर्व साहित्य व्यवस्थित ग्राइंड करून झालेलं आहे। तर ग्राइंड केलेलं साहित्य आपल्याला एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ग्राइंड केलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला 1 चमचाभर लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचं, अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा तीळ टाकून घ्यायचे आहे, 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे, 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी 1 मोठी वाटी भरून भरपूर असा बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे। तर 1 जुडी पालक असेल तर त्यामधील अर्धी पालक या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आता टाकलेले सर्व साहित्य आपल्याला मूग डाळीच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही। आपण जी मूग डाळ ग्राइंड केलेली आहे त्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असताना पालक भाजीला सुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं। तर बघू शकता या ठिकाणी आता आपलं थालीपीठाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता या मिश्रणाचे आपण लगेच थालीपीठ बनवून घेऊ। तर थालीपीठ बनवण्यासाठी गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पॅनला सगळ्या बाजूने लावून घ्यायचं आहे। तेल लावून झालं की आपण जे तयार केलेलं थालीपीठाचं मिश्रण आहे ते थोडंसं मिश्रण असं चमच्याने पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे। मध्यम आचेवरती टाकलेलं पॅनमधलं मिश्रण आपल्याला गोल आकारामध्ये पसरून घ्यायचं आहे। हे थालीपीठ आपल्याला खूप जाडसुद्धा बनवायचं नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम थिकनेसचं हे थालीपीठ आपल्याला पॅनमध्ये थापून घ्यायचं आहे। तर बघू शकता या मिश्रणाला छान असा गोल आकार दिलेला आहे आणि थालीपीठ व्यवस्थित थापून घेतलं। थापून घेतल्यानंतर या पॅनवर झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं थालीपीठ भाजून घ्यायचं। 3 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि या थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आहे। बाजू बदलल्यानंतर थालीपीठाच्या बाजूने अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत झाकण ठेवून हे थालीपीठ खालच्या साईडने 3 मिनटं भाजून घ्यायचं। 3 मिनटानंतर पॅनवरचं झाकण काढून घ्यायचे आणि थालीपीठ चमच्याने मोकळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या थालीपीठाची बाजू बदलून घ्यायची आहे। तर दुसऱ्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकाल की थालीपीठ आता थोडं भाजून झालेलं आहे। तर चमच्याने प्रेस करत करत आपल्याला थालीपीठाची दोन्ही बाजूसुद्धा आपल्याला खमंग कुरकुरीत असं भाजून घ्यायचं आहे। तर अगदी थोड्या वेळाने मी थालीपीठाची बाजू बदलून थालीपीठ आता या ठिकाणी दोन्ही साईडने सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे आणि भाजलेलं थालीपीठ तुम्ही बघू शकाल खूप छान असं आपलं मूग डाळ पालकचं वेट लॉस असं थालीपीठ तयार झालेलं आहे। तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी 2 ते 3 थालीपीठ तयार करून घेतलेले आहे। तयार झालेले थालीपीठ तुम्ही बघू शकाल खूप छान असे थालीपीठ तयार झालेले आहे। अगदी चमचाभर तेलामध्ये खूप मस्त थालीपीठ तयार झालेले आहे। तर वेट लॉससाठी हे थालीपीठ खूप छान आहे आणि चवीला सुद्धा छान लागते। तर माझ्या पद्धतीने असं वेट लॉस मूग डाळ व पालकचं थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।